नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी साजूक तूप कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी रोजच्या दुधावरची साय कशी जमा करून विरजण कसे लावायचे ते बघतो आहे। येथे मी 1 लिटर म्हशीचे दूध गरम करून गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवले होते। आता मी ते काढून घेतले आहे। आता आपण यावरची साय ह्या भांड्यात काढून घेऊ। मी जाळीचा चमचा घेतला आहे, त्याने आपण आता साय काढून घेऊ। बाजूने असं काढून घ्यायची। जास्तीचं दूध भांड्यातच जमा होईल। साय आपण या भांड्यात काढून घेऊ। साय ह्या भांड्यात काढून झाली आहे। मी इथे दही घेतलं आहे एका वाटीत, ते आता छान असं मिक्स करून घेऊ आपण। साय काढल्यावर आपण पहिल्याच दिवशी दही लावणार आहोत साईला, त्यामुळे छान साय छान मुरते आणि तूपही छान येतं आपलं। 1 चमचा टाकते मी दही। आता छान मिक्स करून घेऊ आपण। पहिल्याच दिवशी साय आणि दही छान मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण दिवस बाहेरच राहू द्यायचं। दुसऱ्या दिवसापासून आपण फ्रीजमध्ये ठेवायला सुरुवात करायची। त्यामुळे साय कडू होत नाही, पिवळी पडत नाही। कधी कधी साय हिरवी पण पडते, कधी ताक कडू होतं। पण या पद्धतीने आपण जर साय जमा केली तर अजिबात ताक कडू होत नाही, तूपही छान होते रवाळ। आता मी भांड्याला झाकण लावून 1 दिवसभर बाहेरच राहू देणार आहे। उद्यापासून दुसऱ्या दिवसापासून आपण आता फ्रीजमध्ये साय काढून झाली की फ्रीजमध्ये ठेवायचं। अशा पद्धतीने मी 10 दिवसाची साय या भांड्यात जमा केली आहे। आता आपण या साईचं ताक, लोणी, तूप बनवून घेऊ। हे मी साय काढण्यासाठी कॉपर बॉटमचं असे मोठं स्टीलचं भांडं घेतलं आहे, जाड बुडाचं आहे। तूप करण्यासाठी नेहमी मोठंच भांडं घ्यायचं। ज्या भांड्यात आपल्याला तूप करायचे तेच भांडे ताक घुसळायला करायचे, म्हणजे जास्त भांडी भरत नाही। मी आता ही जमा झालेली साय सगळी टाकून घेते भांड्यात। सर्व साय मी भांड्यात टाकून घेतली आहे। सुरुवातीला चमच्याने चांगलं छान फिटून घ्यायचं आपण। पाणी टाकायचं नाही, सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही आपण। असं 5-10 मिनटं हलवलं तरी ताक व लोणी बाहेर येतं। साय चांगली हलवून झाली आहे। मी आता इलेक्ट्रिक रवीने ताक घुसळून घेते हे। मी इथे 4 ते 5 मिनटं रवीने घुसळून घेतले आहे ताक। आता ताक वेगळे व लोणी वेगळे असं दिसायला लागले, त्यावेळीच आपण आता हे साईच्या भांड्यातलं पाणी टाकून घेऊ। त्याशिवाय पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग पातळच राहतं आपलं लोणी लवकर येत नाही। सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही। आता आपण परत एकदा छान घुसळून घेऊ। इलेक्ट्रिक रवीने मी साय घुसळून घेतली आहे। त्यात ताक वेगळं आणि लोणी वेगळं दिसायला लागले। आपण चमच्याने किंवा लाकडी रवीने करू शकता। आता मी हे सगळं हलवून घेते एकदा। छान पांढरं शुभ्र लोणी दिसायला लागले आपलं मस्त। ताकही वेगळं झाले। हे ताक आपल्याला कढीसाठी, मठ्ठ्यासाठी वापरता येते छान।
स्टीलचे भांडे घेतले आहे. त्यात आता हे वेगळे झालेले ताक काढून घेते आहे. अशा पद्धतीने केलेले ताक अजिबात कडू लागत नाही. कढी छान लागते, मठ्ठाही छान लागतो या ताकाचा. आता ही लोणी आपण परत पाण्याने धुवून घेऊ. लोण्यातले ताक काढून झाले आहे. मी इथे भांड्यात माठातलं पाणी घेतलं आहे. त्याचा टाकून घेते लोणी धुवायला. अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा लोणी धुवून घ्यायची, म्हणजे लोण्याला वास, आंबट वास वगैरे येत नाही. छान चोळून घ्यायचं असं. स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत आपण लोणी पाण्याने धुवून घेत राहायचं. परत हे पाणी आपण आता भांड्यात काढून घेऊ. ताकाचे पाणी मी काढून घेते भांड्यात. अजून एकदा लोणी पाण्याने धुवून घेऊ आपण. हे पाणी काढते. हे पाणी आपल्याला आता झाडांनाही टाकू शकतो आपण. यात काही ताकाचा आंबटपणा नाही काही. छान पांढरी शुभ्र असे लोणी आलेत मस्त. पद्धतीने आपण हे छान पांढरे शुभ्र लोणी काढून घेतले आहे. एक भांडे ताकही आपल्याला वापरायला मिळाले आहे. घरच्या घरी तूप करणे म्हणजे फायद्याचेच ठरते आपल्याला. लोणीही मिळते, ताकही मिळते. आता हे थोडे लोणी आपलं भाकरी थालीपीठ सोबत खाण्यासाठी काढून घेते आहे. आमच्याकडे सगळ्यांना असं लोणी, ताजं लोणी आवडतं. पोळीला लावून पण छान लागते. तर लोण्याचे भांडे मी गॅसवर गरम करायला ठेवते आहे. लोण्याचे भांडे गॅसवर ठेवले आहे मी. लोणी आता विरघळायला लागले. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे. तूप नेहमी कमी फ्लेमवरच करायचं, नाहीतर उतू जातं गॅसही, मग आपला खराब होतो. आवरावं लागतं खूप. आणि सतत हलवत राहायचं म्हणजे खाली जळणार नाही. छान तूप होतं असं पद्धतीने केलं तर. कमी फ्लेमवर तूप छान उकळतं आहे. तर सगळं लोणी विरघळलं आहे, पातळ झाले. आता थोडंसं आता पिवळसर पण दिसतं आहे. असंच आपण आता कमी गॅसवर असं हलवत राहू मधून मधून. 10-15 मिनटात तूप होऊन जाईल आपलं तयार. कमी गॅसवर आपण 15-20 मिनटापूर्वी तूप करायला ठेवले होते. ते छान आता होतं आहे मस्त तयार. बेरी पण थोडीशी लालसर होते. तूप वरती आणि बेरी अशी खाली बसते. आपण थोडं असं हळूहळू हलवून घेऊ. तुपात मी आता 2 लवंगा टाकते. लवंगामुळे तुपाला छान चव येते आणि वास येतो. थोडं किंचितचं मीठ टाकते. मिठामुळे तूपही छान टिकते आणि रवेदार होतं छान. आता बेरी लाल झाली की आपण गॅस बंद करून देऊ. बेरी लाल झाली आहे. तूपही छान झाले आता आपले. मी आता गॅस बंद करते. तयार झालेले तूप मी या डब्यात गाळून घेते. इथे मी स्टीलची चाळणी घेतली आहे. तुपासाठी एक चाळणी आपण वेगळीच ठेवायची. प्लास्टिकची शक्यतो वापरू नये. छान अर्धा किलो तूप तयार झाले आपले. 10 दिवसाची साय मी जमा केली होती. त्यातली बेरी पण मी काढून घेतली आहे. त्यात आपण गाळून घेऊ. असं दाबून दाबून त्यातलं तूप काढून घ्यायचं. ही बेरी आपण गूळ किंवा साखर टाकूनही पोळीसोबत खाऊ शकतो. नाहीतर बेरीचे आपण प्रकार करू शकतो काही काही. छान साजूक तूप तयार झाले आपले घरच्या घरी. साध्या सोप्या पद्धतीने साजूक तूप घरच्या घरी तयार झाले आहे. आपण पण अशा पद्धतीने तूप घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.